नमस्कार. लोकन्यास अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत ट्रान्सनॅशनलिझम विषय. ट्रान्सनॅशनलिझम म्हणजे नेमकं काय आहे? ओके, तर थोडक्यात जर आपण बघितलं किंवा शब्दशः अर्थ जर आपण घेतला तर त्याचा आंतरराष्ट्रीय किंवा बहुराष्ट्रीय वगैरे असे अर्थ आपल्याला बघायला मिळतात. पण ट्रान्सनॅशनलिझमचा अर्थ काय होतो की एकापेक्षा अनेक देशांमध्ये तुमचं ऑपरेशन चाललेलं आहे. एकापेक्षा अनेक देशांमध्ये ती एखादी गोष्ट आहे जिथे बॉर्डर्स जे आहेत, त्या देशांच्या सीमा आहेत, ते कुठेतरी ब्लर झालेल्या आहेत. ठीक आहे, अशा गोष्टींना आपण ट्रान्सनॅशनलिझम हा शब्द इथे वापरतो. ओके, transnationalism refers to the increasingly interconnected and complex relationship that transcend traditional national boundary. ठीक आहे, ह्या ज्या आपल्या पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या देशाच्या सीमा होत्या त्यांच्या पलीकडे जाऊन आता देशांमधली लोक असतील, त्यांचे आयडियाज असतील, त्यांचं कॅपिटल असेल, भांडवल असेल, ह्या सगळ्या गोष्टी इथे त्यांच्या देशाच्या पलीकडे अनेक देशांपर्यंत पोहोचलेल्या आहे आणि त्यांच्यामध्ये आता कनेक्ट झालेला आहे. ओके, याला म्हटलं जातं ट्रान्सनॅशनलिझम. हे त्यांच्या सीमांच्याही पलीकडे पोहोचलेलं आहे. इट एनकम्पासेस द फ्लो ऑफ पीपल. कुणाकुणाचा फ्लो आहे, कोण कोण इथे आपण ट्रान्सेंड होत आहे, सीमांच्याही पलीकडे जात आहे, तर लोक जात आहेत. आयडियाज, बरोबर की नाही, लोकांच्या विचारसरणी. एखाद्या देशामध्ये पर्टिक्युलर गोष्टीविषयी किंवा सरकारविषयी काय मत आहे, धर्माविषयीचं काय मत आहे, राहण्याविषयीचं, महिलाविषयीचं, बालकांविषयीचं, प्राण्यांविषयीचं, ओव्हरऑल सगळ्याच गोष्टींचं त्यांचं काय मत आहे ते आज कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात तर तुम्हाला ते कळू शकेल. तर त्यांच्या आयडिया ज्या आहेत, त्यांची विचारसरणी काय आहे, गुड्स, वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही गोष्टी असणार आहेत, वस्तू असणार आहेत, अँड कॅपिटल, इवन त्यांचं भांडवलही त्यांच्या बॉर्डर्सच्या पलीकडे पोहोचलेलं आहे. रिशेपिंग आवर अंडरस्टँडिंग ऑफ मॉडर्न नेशन स्टेट. आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एका देशाच्या सीमांपर्यंत मर्यादित न राहता संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये पोहोचतात, त्याला आपण ट्रान्सनॅशनलिझम म्हणतो. आणि ह्या गोष्टी आपल्याला काय करतं, जर आपल्याला ट्रान्सनॅशनलिझम आपल्याला आपली जी मॉडर्न नेशन स्टेटची जी संकल्पना होती, मी, माझा देश, माझ्या देशाची बाउंड्री, माझी सॉव्हरेंटी, ठीक आहे, म्हणजेच काय आहे तर सार्वभौमत्व, माझ्या देशाच्या सीमा, ह्या सगळ्या गोष्टींवरती इथे आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला लावतं. ओके, सो ट्रान्सनॅशनलिझम म्हणजे थोडक्यात काय आहे तर एकापेक्षा जास्त देशांमध्ये तुमचं ऑपरेशन असणं, वेगवेगळ्या गोष्टींचा प्रचार प्रसार होणं. ओके, डेफिनेशन अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्सनॅशनलिझम. डेफिनेशन अगोदर बघून घेऊयात. Transnationalism is the process by which individuals and organizations operate in social, economic, and political context that involve more than one nation. एकापेक्षा जास्त देशांमध्ये इथे तुम्ही ऑपरेट करतात. मग ती तुमची ऑर्गनायझेशन असेल, ठीक आहे, किंवा तुम्ही एकटेही असाल, मग त्यामध्ये काय काय होणार आहे, तुम्ही एखादं सामाजिक काम करत आहात, तुमचं काहीतरी इकॉनॉमिक बिझनेस आहे, ठीक आहे, आर्थिकदृष्ट्या तुमचं काम तिथे काही होणार असणार असेल, किंवा इन पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट, मग राजकीय तुमची विचारसरणी असेल, किंवा दोन राज्यांमधले, देशांमधले संबंधही असतील, किंवा ज्या पद्धतीने दोन देशांमध्ये जे संबंध आहेत त्याचा परिणाम संपूर्ण जगावरती होणं. ओके, त्यालाही ट्रान्सनॅशनलिझम आपण म्हणू शकतो. ठीक आहे, एकापेक्षा जास्त देशांना इन्व्हॉल्व ही गोष्ट करत आहे. की कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बरं ट्रान्सनॅशनलिझमच्या? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॉर्डरलेस फ्लोज. आपण काय बघितलं की ज्या प्रादेशिक पारंपरिक सीमा आहेत त्या इथे गळून पडत आहेत, त्या ब्लर होत आहेत. ओके, डिटेरिटोरियलाइज्ड कम्युनिटीज, एका कुठल्या तरी पर्टिक्युलर प्रदेशापुरत्याच त्या कम्युनिटीज इथे राहत नाहीये, संपूर्ण जगभरामध्ये आपल्याला आता त्या दिसून येत आहे. ठीक आहे, ड्युअल लॉयल्टीज, ठीक आहे, तुमचा जो देश आहे
त्याच्याशी तुम्ही प्रामाणिक आहातच, पण ज्या दुसऱ्या एखाद्या देशामध्ये तुम्ही काम करत आहात, तिथे तुमचं ऑपरेशन चाललेलं आहे किंवा तिथे तुम्ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्या देशाशी कनेक्टेड आहात, तुम्ही तिथेही लॉयल आहात. अँड ब्लरिंग द बाउंड्रीज बिटवीन डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल अफेअर्स. ठीक आहे, डोमेस्टिक अफेअर्स आणि इंटरनॅशनल अफेअर्स मधल्या ज्या बाउंड्रीज आहे त्या इथे ब्लर होत आहेत, अंधुक होताना आपल्याला दिसून येत आहेत. ठीक आहे, म्हणजे एखादा छोटासा बिझनेस तुम्ही भारतात सुरू केला, पण त्याचं शिपिंग जे आहे ते तुम्ही वेगवेगळ्या देशांमध्येही करत आहात. ठीक आहे, मग हे तुमच्या पुरतं थोडंच राहिलं आहे, जागतिक स्तरावरती ते पोहोचलंच आहे. बरोबर, मग ह्या तुमच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या बाउंड्रीज आता तुम्हाला तितकं अडकवून ठेवणाऱ्या किंवा त्या बांधून ठेवणाऱ्या राहिलेल्या नाहीत. ओके, ट्रान्सनॅशनलिझमचे हे काही की कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ज्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं की इथे बॉर्डरलेस फ्लो होतो आहे. बॉर्डर अडथळा इथे ठरत नाहीयेत. कम्युनिटीज एका प्रदेशापुरत्याच तिथेच राहिलेल्या नाहीत. ठीक आहे, लोकांची लॉयल्टी जी आहे ती फक्त मी आणि माझा देश इतकी न राहता ज्या देशात ते काम करत आहे तिथपर्यंतही पोहोचलेली आहे. ओके, सो स्कोप काय आहे? ठीक आहे, व्याप जो आपण म्हणतो. ट्रान्सनॅशनलिझम encompasses a wide range of activities from migration and diaspora communities to global trade, finance and social movements. डायस्पोरा कम्युनिटी काय आहे? जसं की भारतीय आहे. ठीक आहे, मग भारतातले जे लोक आहेत, जे पॉप्युलेशन आहे ती जगाच्या प्रत्येकच देशामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. ऑलमोस्ट प्रत्येक देशामध्ये भारतीय वंशाचे लोक तुम्हाला दिसून येतीलच. ठीक आहे, कलेक्टिव्हली ह्या सगळ्या लोकांना आपण काय म्हणतो? इंडियन डायस्पोरा. ओके, तर ट्रान्सनॅशनलिझममुळे काय होतं आहे? मायग्रेशन जे आहे, लोकांचं एका देशामधून दुसरीकडे स्थलांतर होणं हे वाढलेलं आहे. या ज्या डायस्पोरा कम्युनिटीज आहे, इंडियन डायस्पोरा, मेक्सिकन डायस्पोरा, चायनीज डायस्पोरा, साऊथ कोरियन डायस्पोरा. ओके, तर ह्या डायस्पोरा कम्युनिटीज इथे वाढत चाललेल्या आहे. ग्लोबल ट्रेड, ठीक आहे, जे व्यवहार आहेत, आर्थिक व्यवहार आहेत ते जागतिक लेवलला आपले होत आहेत. फायनान्सेस असतील, सोशल मुवमेंट्स असतील, जगाच्या एका कोपऱ्यामध्ये सुरू झालेली मुवमेंट, एका देशामध्ये सुरू झालेली मुवमेंट ही संपूर्ण जगभरात पसरलेली आहे. रिसेंट उदाहरण जर आपण घ्यायचं झालं तर मी टू मुवमेंट आहे महिलांची, आपण ती बघू शकतो. अमेरिकेमध्ये सुरू झालेली संपूर्ण जगभरात ती इंटरनेटद्वारे पसरली होती. ओके, सो जो स्कोप आहे ट्रान्सनॅशनलिझमला तो इथे प्रचंड किंवा इथून पुढे तो वाढतच जातो आहे. ओके, इव्होल्युशन, हिस्टॉरिकल कंटेक्स्ट काय आहे? आता जर ट्रान्सनॅशनलिझम जर आपण बघितलं तर ही अगदी काहीतरी मॉडर्न कन्सेप्ट आहे, आत्ताच कुठेतरी सुरू झालेला आहे वगैरे असं नाहीये. तर अगोदरच्याच काळापासून जी देवाणघेवाण होती, विचारांची देवाणघेवाण होती, ट्रॅव्हलर्स जे होते, ह्या सगळ्या गोष्टी चालतच आलेल्या आहेत. ट्रॅव्हलर्स थ्रू सगळ्या ह्या गोष्टी एका राजाकडून किंवा एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतामध्ये राज्याकडे ह्या जातच होत्या. ठीक आहे, आता जो वेग आहे, ज्या वेगाने ज्या सगळ्या गोष्टीने ह्या चेंजेस होत आहेत, ठीक आहे, ज्या वेगाने एका प्रांतातून किंवा एक गोष्ट आज जगभरात पोहोचत आहे, तो वेग मात्र इथे प्रचंड वाढलेला आपल्याला दिसून येतो. प्री मॉडर्न एरा. Transnational interactions have existed for centuries, driven by trade, colonization, and the spread of religions and cultures. ठीक आहे, ही अगदी नवीन गोष्ट इथे नाहीये. आपण अगोदरपासूनच बघितलेलं आहोत की शतकानुशतके ही गोष्ट चालत आलेली आहे. व्यापार असेल किंवा कॉलनायझेशनची जी प्रोसेस आहे, वसाहतवाद आहे, ठीक आहे, किंवा वेगवेगळ्या धर्मांचा प्रचार प्रसार करणं असेल, मिशनरीज असतील आणि वेगवेगळ्या संस्कृतींचा प्रचार प्रसाराद्वारे हे होतच होतं. 20th सेंचुरीमध्ये इथे काय झालेलं आहे? ॲडव्हान्समेंट इन ट्रान्सपोर्टेशन,
communication and technology accelerated the pace and scope of transnational activities. ठीक आहे, इंटरनेट आहे, सोशल मीडिया आहे, ह्या ज्या आधुनिक तांत्रिक विकास जो आपण केलेला आहे त्यातून हा जो वेग आहे तो प्रचंड प्रमाणात इथे आपल्याला वाढलेला दिसून येतो. कंटेम्पररी एरा जर आपण बघितलं, सध्याचा जर आपण काळ बघितला तर ग्लोबलायझेशन, डिजिटल रिव्होल्यूशन and the rise of multinational corporations have further intensified the transnational flows and networks. Okay, मल्टीनॅशनल कंपनीज, MNCs तुम्हाला माहिती असेल, त्याच्याही पुढे काय आहे, TNCs, ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन्स. ओके, एकापेक्षा अनेक देशांमध्ये ज्यांचा इथे व्यवहार चालत असतात. त्यांचं हेडक्वार्टर्स कुठे आहे, कदाचित अमेरिकेत असेल, पण त्यांच्या बाकीचे जगभरामध्ये कदाचित 5 ते 10 देशांमध्ये त्यांचं ऑफिसेस असतील. ओके, तर अशा पद्धतीने ट्रान्सनॅशनल ऍक्टिव्हिटीज इथे सध्याच्या काळामध्ये चालत आहेत. जागतिकीकरण आहे, डिजिटल रिव्होल्यूशन आहे, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनमुळे ही जी प्रोसेस आहे ती आणखीनच इंटेन्स झालेली आहे. ड्रायव्हर्स ऑफ ट्रान्सनॅशनलिझम. ट्रान्सनॅशनलिझमचे ड्रायव्हर्स आतापर्यंत काय राहिलेले आहेत, जसं की आता आपण बघितलं की टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्स तर आहेतच. ओके, इकॉनॉमिक इंटरडिपेंडन्स पुन्हा जागतिकीकरणामुळे ओव्हरऑल गोष्टींमुळे वाढलेला आहे. मायग्रेटरी पॅटर्न्स, ठीक आहे, लोकांचं मायग्रेशन होण्याचे जे पॅटर्न्स आहेत ते इथे. अँड सुप्रानॅशनल इन्स्टिट्यूशन्स. सुप्रानॅशनल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे पुन्हा काय आहे, तर जो आपला देश आहे, देशाच्याही किंवा अनेक देशांनी एकत्र येऊन निर्माण केलेली एक संस्था असंही आपण म्हणू शकतो, जिथे पुन्हा सगळे ऑब्लिगेटेड आहे, सगळ्या देशांसाठी तिथे सारखेच नियम असणार आहे. एक एक करून आपण समजून घेऊयात ड्रायव्हर्स काय कारण राहिलेली आहे. सगळ्यात महत्वाचं टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन. Advancement in transportation, communication, information technologies have facilitated the movement of people, ideas, resources across borders. ठीक आहे. या अगोदर जर तुम्ही सुपर मार्केटमध्ये गेलात किंवा कुठेही तुम्ही ऑनलाईन गेलात, तर तुम्हाला आज अशी एकही गोष्ट नाहीये की जी इतर देशांमध्ये मिळते आहे आणि ती भारतात मिळत नाहीये. किमतीमध्ये फरक नक्कीच असू शकतो, पण उपलब्धता, अवेलेबिलिटी जी आहे ती तुम्हाला इथे सगळीचकडे बघायला मिळते आहे. ठीक आहे, आपण दैनंदिन जीवनात जर बघितलं तर नूडल्स जो प्रकार आहे त्यातल्या काही 2-3 कंपन्या आपल्याला माहिती होत्या, पण जर आज तुम्ही सुपर मार्केटमध्ये गेलात तर 100 तरी तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीज दिसतील. ठीक आहे, मग हे सगळ्याच बाबतीत आहे. ग्रोसरीजच्या बाबतीत झालं, कपड्यांच्या बाबतीत झालं, तुम्हाला कुठली कार घ्यायची आहे, गाडी घ्यायची आहे, टेक्नॉलॉजिकल कुठल्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या असतील, गॅजेट्स घ्यायचे असतील, ह्या सगळ्याच बाबतीत. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत, ट्रान्सपोर्टेशन, कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजी जे आहे त्यामुळे लोकांची मुवमेंट आहे, आयडियाजची मुवमेंट आहे. आयडियाजला मी जसं की तुम्हाला सांगितलं की मी टू मुवमेंट कशा पद्धतीने जगभरात पसरली होती, ब्लॅक लाईव्ह मॅटर हे जे सोशल इश्यूज असतात, ठीक आहे, किंवा अत्यंत चुकीच्या पद्धतीने जर एखाद्या देशामध्ये अमानवी कृत्य होत असेल तर इंटरनेटवरून लोकांकडनं त्याच्यावरनं प्रतिक्रिया येणं, ते जगभरात पसरणं. ठीक आहे, त्यानंतर आहे इकॉनॉमिक इंटरडिपेंडन्स. जसं की जागतिकीकरणानंतर जे आहे किंवा 1990 पर्यंत येता आपण जे बघितलं 90च्या दशकामध्ये निओ कॉलोनियलिझम किंवा निओ लिबरलिझम जे आपण म्हणत आहोत, निओ लिबरलिझमचा संपूर्ण जगभरात प्रचार प्रसार झाला. ठीक आहे, किंवा ह्या आयडियोलॉजीमध्ये ऑलमोस्ट सगळेच देश येऊन गेलेले होते आणि त्यातून काय झालं होतं, इकॉनॉमिक इंटरडिपेंडन्स. ओके, परस्परावलंबन जे आपण म्हणतो ते इथे वाढलेलं आहे. जर एका देशामध्ये जर त्यांची इकॉनॉमीला फटका बसत आहे किंवा तिथे जर काही घटना घडत आहे तर तिचा परिणाम जगभरातल्या देशांवरती होतो आहे. ठीक आहे, असं आपण बघितलेलं आहे. त्यालाच आपण जागतिक मंदी असं म्हणत असतो. मग हे 2008ला आपण बघितलेलं आहे. ओके, तर
increased global trade, investment, and rise of multinational corporations have strengthened the economic ties with the nation. ओके, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन MNCs आपण पुन्हा बघितलं आणि यामुळे काय झालेलं आहे, दोन देशांमधले आर्थिक संबंध इथे दृढ झालेले आपल्याला बघायला मिळतात. मायग्रेटरी पॅटर्न्स. ओके, the growth of international migration including labor migration, refugee movement and the formation of diaspora community. ओके, लोकांना जसं की आता बघितलं की ट्रान्सपोर्टेशन इझी झालेलं आहे, लोकांचंही जे दळणवळण आहे वेगवेगळ्या कामानिमित्त किंवा बेटर ऑपॉर्च्युनिटीज असतील किंवा त्यांच्या देशामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून इतर देशांमध्ये ते जात असते, याचं प्रमाणही प्रचंड प्रमाणात इथे वाढलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, हा एक फॅक्टर आहे ट्रान्सनॅशनलिझमसाठी, मायग्रेशन. अँड फोर्थ इज सुप्रानॅशनल इन्स्टिट्यूशन्स. The emergence of international organization, treaties, agreements, and transcend national borders and promote global governance. त्यामुळे इथे काय होतं आहे, ग्लोबल गव्हर्नन्सला इथे आपण प्रमोट करत आहोत. मग यामध्ये काय आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे EU, युरोपियन युनियन. ओके, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे, IMF आहे, त्यानंतर UN, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन आहे. तर ह्या सगळ्या आपण काय म्हणू शकतो, सुप्रानॅशनल इथे इन्स्टिट्यूशन्स आहेत. ओके, आणि मग वेगवेगळ्या देशांचे संबंध असणारे पण अनेक देश एकत्र येऊन पण काही इन्स्टिट्यूशन्स त्यांनी तयार केलेले आहेत, काही ऑर्गनायझेशन्स त्यांनी तयार केलेले आहेत. आणि यामुळे आपण कशाच्या जवळ पोहोचत आहोत, ग्लोबल गव्हर्नन्सच्या जवळ पोहोचत आहोत, जिथे की संपूर्ण जगामध्ये सगळ्याच जे देश आहेत त्यांच्यासाठी सारख्याच पद्धतीचे नियम आपल्याला बघायला मिळतात. EU मध्ये जसं आपण बघितलं, अनेक देश जरी असेल तरी इथे त्या देशांची बॉर्डर क्रॉस करणं त्यांच्यासाठी खूप अवघड असं नाहीये, ते फ्री ऍक्सेस त्यांना आहे. ओके, सो हे होते ड्रायव्हर्स ऑफ ट्रान्सनॅशनलिझम. ट्रान्सनॅशनल फ्लोज अँड नेटवर्क्स. कशा पद्धतीने ट्रान्सनॅशनलिझम जे आहे त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा फ्लो कशा पद्धतीने होतो. फर्स्ट इज people, the movement of individuals including migrants, refugee and diaspora community across national borders. त्यानंतर आहे कॅपिटल. कॅपिटल मध्ये पुन्हा आपण इथे काय बघितलेलं आहे, फ्लो ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस, इन्व्हेस्टमेंट, रेमिटान्सेस थ्रू इंटरनॅशनल नेटवर्क्स अँड मार्केट्स. ओके, रेमिटान्सेस थ्रू इंटरनॅशनल मार्केट्स. इथे काय असणार आहे की डायस्पोरा कम्युनिटी आहेत आपण असं बघितलं. ठीक आहे, मग भारतात राहणारे, भारतात जन्माला आलेली लोक जी कामानिमित्त वेगवेगळ्या देशांमध्ये जात आहेत, त्या देशांमधून आपल्याकडे पैसा पाठवत आहेत, बरोबर. तो जो एक्सचेंज रेट असणार आहे किंवा त्या सगळ्या गोष्टी, यातनं काय होतं आहे, कॅपिटलचाही फ्लो होतो आहे. गुड्स अँड सर्व्हिसेस. ग्लोबल ट्रेड अँड एक्सचेंज कमोडिटीज, प्रोडक्ट्स अँड सर्व्हिस फॅसिलिटेड बाय सप्लाय चेन्स डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. हे इथं खूप महत्वाचं आहे, सप्लाय चेन्स अँड डिस्ट्रीब्युशन नेटवर्क्स. तुम्ही घरातल्या घरात एखादं प्रोडक्ट तयार करा, त्याला ऑनलाईन जर तुम्हाला डिमांड असेल आणि इथे तुमचं सप्लाय चेन आहे, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे, तर तुम्ही भारतातली ही जी गोष्ट आहे ती जगभरात कुठेही पाठवू शकता. ह्या सगळ्या गोष्टी इथे खूप स्ट्रॉंग झालेल्या आहे. गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, त्यानंतर आहे आयडियाज अँड कल्चर. The transmission of information, knowledge, belief and culture practices across the national boundaries. ओके, आता जसं की आपल्याला भारतामध्ये माहिती आहे की वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांचे कसे सण आहेत किंवा ते काय खातात किंवा कशा प्रकारे राहतात. ठीक आहे, पण इंटरनेटमुळे आपल्याला आणखी जास्त त्यांच्याविषयी माहिती झालेली आहे. जशी त्यांच्याविषयी आपल्याच राज्यांविषयी आपल्याला माहिती झाली आहे, तसंच इतर देशांमध्ये लोक कशा पद्धतीने राहतात, कशा पद्धतीने विचार करतात, कशा पद्धतीने त्यांचे बिलीफ आहेत, त्यांचं राहणं कसं आहे, खाणं पिणं कसं आहे, त्यांच्या डिशेस काय आहेत, त्यांचे सण काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती होत आहेत. ठीक आहे, ह्या सगळ्यांविषयीच आपल्याला माहिती मिळत आहे आणि कुठेतरी ते त्या ज्या आयडियाज आहेत, ती कल्चरल एंगेजमेंट आहे, ठीक आहे, ती इथे लोकांमध्ये वाढत आहे. ओके, नेक्स्ट, इम्पॅक्ट ऑफ
नेशन स्टेट्स अँड सॉव्हरेंटी. आता हा जो आहे ट्रान्सनॅशनलिझम मधला सगळ्यात महत्वाचा पॉइंट, किंवा जर तुम्हाला कधीही विचारला गेलं तर हा पॉइंट तुम्हाला इथे माहिती असणं गरजेचं आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नेशन स्टेट्स. Transnationalism challenges the traditional role of authority of nation state, forcing them to adapt to more complex and interconnected world. जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं, फक्त डिपेंडन्स नाहीये, परावलंबन नाहीये, ठीक आहे, परस्परावलंबन आहे. ओके, इंटरडिपेंडन्स आहे. म्हणजे काय की एक देश दुसऱ्या देशावरती कुठल्या तरी कारणासाठी डिपेंड नाहीये, तर तो देशही ह्या देशावरती किंवा अनेक वेगवेगळ्या देशांसोबत कुठल्या ना कुठल्या पद्धतीने इथे डिपेंड आहेच आहे. ओके, तर त्यामुळे काय होतं आहे की जो माझा देश आहे आणि माझ्या देशामध्ये पूरक असणं, ठीक आहे, तसा देश मला एक सेल्फ सफिशियंट नेशन जे आहे ते मला बनवायचं आहे. तर तसं हे एक चॅलेंज सध्या होतं आहे, कारण संपूर्ण जगभरामध्येच ही आयडिया आहे आणि इतके इंटरकनेक्टेडनेस आपल्यामध्ये आहे. त्यामुळे हे जे आपलं माझा देश, माझ्या देशाची ही सीमा आणि याच्यामध्येच मला राहायचं आहे किंवा ह्याच परंपरेनुसार मला राहायचं आहे, या गोष्टीला इथे चॅलेंज होतो आहे. ओके, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सॉव्हरेंटीचे जे नोशन आहे, सार्वभौमत्व म्हणजे नेमकं काय आहे याच्या इथे व्याख्या ही बदलत चाललेली आहे. द इन्क्रीजिंग पोरोसिटी ऑफ नॅशनल बॉर्डर्स अँड द राईज ऑफ सुप्रानॅशनल इन्स्टिट्यूशन्स हॅव लेड टू रिथिंकिंग ऑफ स्टेट सॉव्हरेंटी. ओके, पोरोसिटी म्हणजे काय आहे, तर एखादी गोष्ट पोरस आहे म्हणजे काय आहे, तर सछिद्रता ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, आता काय झालेलं आहे की बाउंड्रीज खूप पोरस झालेल्या आहेत. म्हणजे काय आहे की इझिली तुम्हाला एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाता येतं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की सुप्रानॅशनल एंटिटीज, EU झालं, UN झालं, अशा गोष्टींमुळे इथे काय होणार आहे, तर तुमचा देशाचा जो निर्णय आहे, ठीक आहे, तो इतर सगळ्या देशांसोबत तुम्ही घेत आहात. जे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे त्या पर्टिक्युलर कम्युनिटीचा किंवा त्या ऑर्गनायझेशनचा तुम्ही भाग असल्यामुळे, एक मेंबर असल्यामुळे तुम्हालाही ते मान्य करावं लागत आहे. मग अशा वेळी जी एक पारंपरिक सार्वभौमत्व, जी एक ट्रेडिशनल सॉव्हरेंटीची जी आपली कन्सेप्ट आहे, तिच्यावरती इथे प्रश्नचिन्ह उभं राहतं. जेव्हा आपण असं म्हणत होतो की इथे माझ्या देशामध्ये काय चाललेलं आहे याच्यामध्ये कुणाचाही इंटरफिअरन्स नसणार आहे, कुणाचाही हस्तक्षेप नसणार आहे, तो फक्त आणि फक्त माझा देश कसा चालवायचा हे आम्हीच बघणार आहे, त्याला इथे चॅलेंज केलं जातं सुप्रानॅशनल एंटिटीजने. ओके, जगभरातून येणारा हा जो विचार प्रवाह आहे, लोकांमध्ये पोहोचणारे जे विचार आहेत, ते इथे चॅलेंज करतं सार्वभौमत्वाला, सॉव्हरेंटीला. त्यानंतर आहे जिओपॉलिटिकल रिअलाइनमेंट्स. Transnational flows and networks have contributed to the emergence of new power centers, regional blocks and geopolitical shifts. ओके, ट्रान्सनॅशनलिझम मुळे काय झालेलं आहे की पर्टिक्युलर जो अगोदरचा एरिया होता, किंवा आपल्याला तुम्हाला माहिती असेल नॉर्थ अँड साऊथ डिवाइड, ठीक आहे, ग्लोबल साऊथ, ग्लोबल नॉर्थ जे आपण बघतो की जे उत्तरेकडील देश होते, नॉर्थ मधले जे काही कंट्रीज होते ते कसे आहेत, डेव्हलप्ड कंट्रीज त्यांना म्हटलं जातं, की आर्थिक सुबत्ता असेल किंवा त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असेल, ह्या सगळ्याच गोष्टी त्यांच्या चांगल्या होत्या. पण ट्रान्सनॅशनलिझममुळे हा जो शिफ्ट आहे तो इथे हळूहळू चेंज होताना, बदलताना आपल्याला दिसून येतो आहे. नेक्स्ट इज पॉलिसी चॅलेंजेस. Governments must navigate complex transnational issues such as migration, trade and environmental protection that transcend national boundaries. ओके, आता गव्हर्नमेंटला जेव्हा पॉलिसीज बनवायच्या आहेत तेव्हा पॉलिसीज मध्ये ह्याही सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, यामध्ये चॅलेंजेस काय येत आहेत की जी एखादी कंपनी तुमच्याकडे येते आहे किंवा जो विचार प्रवाह येतो आहे किंवा ज्या पद्धतीने लोक रिॲक्ट करत आहेत, मग पर्यावरणाचा त्याच्यावरती काय फरक पडतो आहे, तुमच्या देशावरती ओव्हरऑल त्याचा काय फरक पडत आहे आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता प्रत्येक राज्याला इथे निर्णय घ्यावा लागतो, प्रत्येक राज्याला इथे त्यांच्या पॉलिसी फॉर्म कराव्या लागत आहेत. ओके,
तर जेव्हा जेव्हा ट्रान्सनॅशनलिझम हा यावरती तुम्हाला कोणी विचारेल किंवा बोलायला सांगेल, तेव्हा सॉव्हरेंटी जो सार्वभौमत्वाचा हा जो आपण प्रकार बघितलेला आहे तो इथे खूप महत्वाचा मुद्दा आहे, तो लक्षात ठेवावा. चॅलेंजेस अँड क्रिटिसिझम ऑफ ट्रान्सनॅशनलिझम. ट्रान्सनॅशनलिझमचे काय चॅलेंजेस आहेत, काय क्रिटिसिझम आहेत? जसं की आपण बघितलं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सॉव्हरेंटीवरती इथे प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. अनइवन इम्पॅक्ट सगळ्यात महत्वाचं आहे. ट्रान्सनॅशनलिझम कॅन exacerbate social and economic inequalities both within and between the nations, leading to the backlash against globalization. अमर्त्य सेन जसं म्हणतात की ग्लोबलायझेशन वाईट नाहीये, ग्लोबलायझेशनचा फायदा कसा करून घ्यायचा हे काही कंट्रीजला जमलं, काही देशांना जमलं आणि काही देशांना जमलं नाही. त्यामुळे ग्लोबलायझेशनचा फायदा काही देशांना झाला आणि नुकसान हे काही देशांना झालेलं आहे. बरोबर. तर इथे जो ट्रान्सनॅशनलिझमचा हा जो ग्लोबलायझेशनचा पूर्ण जो इम्पॅक्ट आहे, प्रत्येकच देशावरती सारख्याच पद्धतीने पडलेला नाही. काही देशांना याचा फायदा झालेला आहे, तर दुसऱ्या काही देशांना त्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. इकॉनॉमिक इनइक्विलिटीज ज्या आहेत, आर्थिक असमानता, आर्थिक दरी देशादेशांमध्ये आणि देशांतर्गतही वाढत गेलेली आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे ह्या जागतिकीकरणावरती, ह्या ट्रान्सनॅशनलिझम वरती इथे लोक बॅकलॅश करतात किंवा इथे क्रिटिसाइज करताना आपल्याला दिसून येतात. आयडेंटिटी अँड बिलॉंगिंग. द इरोजन ऑफ ट्रेडिशनल नॅशनल आयडेंटिटीज अँड द इमर्जन्स ऑफ हायब्रिड ट्रान्सनॅशनल आयडेंटिटीज कॅन क्रिएट टेन्शन अँड सेन्स ऑफ डिस्प्लेसमेंट. जसं की मी तुम्हाला या अगोदरही सांगितलेलं आहे की जितकं आपलं जग जवळ आलेलं आहे, जागतिकीकरणामुळे जग जवळ आलं असं आपण म्हणतो, ठीक आहे, तरी सुद्धा इथे काय झालेलं आहे, तर जागतिकीकरणामुळे तुमच्या ज्या आयडेंटिटीज आहेत, प्रत्येक व्यक्तीच्या ज्या आयडेंटिटीज आहेत, त्याचा क्रायसिस व्हायला लागलेला आहे. ठीक आहे. की ट्रान्सनॅशनलिझममुळे जसं आपण बघतो की हायब्रिड आयडेंटिटीज ज्या आहेत त्या तयार होत आहेत, प्लस तुम्ही ज्या ट्रेडिशनली धरून ठेवलेल्या आयडेंटिटीज आहेत त्याही सोडायच्या नाहीये, आणि मग त्यातनं इथे वाद व्हायला सुरुवात झालेली आहे. ते कन्फ्लिक्ट आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे गव्हर्नन्स चॅलेंजेस. द कॉम्प्लेक्सिटी ऑफ ट्रान्सनॅशनल इश्यूज कॅन स्ट्रेन द कॅपॅसिटी ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स, लिडिंग टू कॉल्स फॉर मोर इफेक्टिव्ह ग्लोबल गव्हर्नन्स. जेव्हा एखाद्या देशाला त्याची पॉलिसी बनवायची आहे, तेव्हा ह्या सगळ्याच गोष्टींचंही त्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी पॉलिसी बनवणं, त्या देशामध्ये राज्य चालवणं, गव्हर्नन्स करणं, इथे एक जास्तीत जास्त कॉम्प्लेक्स प्रोसेस होते आहे. आणि त्यातूनच मग काय होतं आहे की ह्या ज्या सुप्रानॅशनल एंटिटीज आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यातून एक ग्लोबल गव्हर्नन्सची जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला इथे बघायला मिळते आहे. ओके. Conclusion and implications. Ongoing transformation. Transnationalism will continue to shape the world, redefining the relationship between individuals, communities and nation state. Okay. आता डायनामिक ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या सततच चेंज होणार आहे. डायनामिक म्हणजेच काय आहे, सतत बदलत जाणाऱ्या प्रवाही ह्या गोष्टी असणार आहेत, ज्यामध्ये इंडिव्हिज्युअल्स आहेत, कम्युनिटीज आहे, नेशन स्टेट आहे, या तिघांचंही काय रिलेशनशिप आहे ते आपल्याला हे चेंज होताना दिसतच राहणार आहे. कॉम्प्लेक्सिटी जी आहे ती इथे वाढतच जाणार आहे. जे चॅलेंजेस आहे ट्रान्सनॅशनलिझमचे पॉलिसी मेकिंगसाठी, ग्लोबल सिटीजनसाठी हे इथे खूप महत्वाचे ठरणार आहेत. अँड एमर्जिंग ऑपॉर्च्युनिटीज. ठीक आहे. ट्रान्सनॅशनलिझममुळे नक्कीच संधीही येणारच आहेत. तर ठीक आहे, क्रॉस कल्चरल एक्सचेंज होणार आहे, इनोव्हेशन संपूर्ण जगापर्यंत पोहोचतं आहे, शेअर्ड ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. आता शेअर्ड ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह जेव्हा आपण म्हणतो किंवा जेव्हा पर्यावरणाचा विषय ह्या सगळ्या गोष्टींमध्ये येतो, तेव्हा हेही लक्षात घेतलं पाहिजे की ही जी एक संकल्पना आहे, शेअर्ड बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे. म्हणजेच काय आहे की जबाबदारी जी आहे ती सगळ्यांचीच आहे, पण ती जबाबदारी किती प्रमाणात कोणत्या देशाने घ्यायची आहे याचं प्रमाण मात्र बदलल्या जातं, ते वेगवेगळं असतं.
ठीक आहे. जसं की ट्रान्सनॅशनलिझम मध्ये आपण जेव्हा बघत आहोत किंवा जागतिकीकरणामध्येही आपण बघत आहोत की भारताला जितका झाला पाहिजे होता तितका फायदा झालेला नाही. निओ कॉलोनियलिझमच्या ज्या पॉलिसीज आहेत त्यामुळे काय झालेलं आहे, जे गरीब देश आहे, जे श्रीमंत देश आहे, त्यांच्यातलीही दरी वाढलेली आहे आणि देशांतर्गत सुद्धा, देशामध्ये सुद्धा गरीब आणि श्रीमंत लोकसंख्येमधली दरीही वाढतच जाते आहे. ओके, तर हे जे सगळे इम्प्लिकेशन्स आहेत, हे जे निगेटिव्ह गोष्टी पण आहेत, हे जे निगेटिव्ह इम्पॅक्ट्सही आहेत, तेही आपल्याला बघणं गरजेचं आहे. वापर किती होतो, पर्यावरणाला कोणत्या देशाकडनं किती धोका पोहोचतो आहे, त्यानुसार त्या देशांनी जास्त जबाबदारी घ्यावी आणि जे डेव्हलपिंग नेशन्स आहेत, जे आजही स्वतःला त्या लेवलला ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांच्यावरती लगेचच ती जबाबदारी देऊ नये. ठीक आहे, यालाच आपण म्हणतो कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी. तर ह्या सगळ्या ओव्हरऑल पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, निगेटिव्ह इम्पॅक्ट आणि ओव्हरऑल इव्होल्युशन काय आहे ट्रान्सनॅशनलिझमचं, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे किंवा आजच्या व्हिडिओमध्ये हे समजून घेतलेलं आहे. आय होप तुम्हाला ही माहिती खूप चांगली वाटली असणार आहे, महत्त्वाची वाटलेली असणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन हॅव अ नाईस डे. थँक्यू.